होती तिचं लग्न केलं, परंतु कोरोना काळामध्ये माझे जावई मरण पावले. 10 एकराचा मी कास्तकार आहे. कामामुळे आणि या लॉकडाऊनमुळे माझे जावई मरण पावले. मी मैत्रीला सुद्धा जाऊ शकलो नाही. परंतु समोर दिवाळी सारखा सण आहे हो, आणि घरी जातो माझ्या पत्नीला म्हणतो कारभाराने की काही असो रक्ताचं नातं तुटत नाही. उद्याच्या दिवसाला मी माझ्या ताईला आणण्यासाठी जातो. पत्नीचा विचार घेतो आणि उद्याच्या दिवसाला मी माझ्या ताईला आणण्यासाठी गेल्याशिवाय राहणार नाही. घराकडे जातो. नाम तुझे नाम तुझे नाम तुझे नाम तुझे दिलं पाहिजे हो. कारभारने म्हटलं माझे लाडाचे नारी कमला ग, कारभारने ग, कारभारने म्हटलं माझे लाडाचे नारी कमला कमला ग नारी कमला. अगं ए कमला, देवा तुझ्या विना सांगू तुझ्या
कमला कमला का ग कमला काय झालं? काऊन एवढ्या नाराजीमध्ये आहे? तुझा चेहरा का असा दिसत आहे ग? चेहरा का असं दिसताय? आपल्या लग्नाला 15-16 वर्ष झाले ना. बरोबर आहे. 15-16 वर्ष झाले हो. माझ्या पोटी पुत्र प्राप्ती नाही हो. एखाद्या बाईजवळ बसते, एखाद्या मोल्यातून जाते, रस्त्याने जाते, मला वांजोटी म्हणून चिडवतात हो. एखादा पुत्र झाला असता आपल्या मालीला राखणदार राहिला असता. मग कारभार नाही काय हो? तुला माहित आहे की आपल्याला मुलं बाळ नाही? मला माहित नाही का? मी तुला कितीकदा सांगितलं आहे हा? लोकांकडे बघायचं नाही. अगं लोक चांगल्याला हसतात, वाईटाला हसतात. पुत्र आपल्याला झाले नाही, आपला दोष आहे काय? आणि कारभार काय नाही. बा? मी तुला वचन दिलं आहे. अगं आपल्याला एवढे देवदेवत केले, एवढे डॉक्टर केले, जे दुःख मनामध्ये असते ते पुत्राचं माझं मला ठाऊक काय बा? मी काय जीवनाचे दुःख या मुलाच्या साठी घरी एखादा झाला असता व माझ्या मनाला समाधानी झाले असते.